मित्रांनो, मागील 2 तासामध्ये आपण फक्त जो फोकस आपला ठेवला होता तो म्हणजे सिंपल सेंटेन्सवर ठेवला होता आणि सिंपलचं मग आम्ही कॉम्प्लेक्स कंपाऊंड करून तुम्हाला दाखवलं. पण खऱ्या अर्थानं आपला पूर्णपणे फोकस हा फक्त सिंपल सेंटेन्सवर होता की सिंपल सेंटेन्स ओळखायचं कसं. त्याला त्यामध्ये एकच सब्जेक्ट एकच वर्ब असतो हे मान्य जरी असलं तरी त्या वेगवेगळ्या रचनेतून आपल्याला त्यांचा परिचय होणं आवश्यक असते. आता आपला पूर्ण फोकस राहील तो म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्सवर, ज्याला आम्ही मिश्र वाक्य देखील म्हणतो. पहा बरं त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स अतिशय महत्त्वाचं मिश्र वाक्य. यात 2 असमान दर्जाची वाक्ये जोडली जातील. बघा बरं, यात 2 असमान दर्जाची 2 असमान दर्जाची वाक्य. त्याच्यामध्ये एक राहीन बघा बरं, प्रिन्सिपल क्लॉज, ज्याला तुम्ही मेन क्लॉज म्हणताय, आणि त्याच्यावर आधारित राहणारा सबऑर्डिनेट क्लॉज. असमान दर्जाची वाक्ये. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, रिलेटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह ॲडवर्ब, किंवा इंटरॉगेटिव्ह ॲडवर्ब च्या सहाय्याने यांच्या सहाय्याने जोडली जातात. त्यांचा वापर होत नाही. त्याच्यामध्ये कंजंक्शन आढळतील, प्रोनाउन आढळतील, ॲडवर्ब्स आढळतील, त्याच्यामध्ये वेगवेगळे आढळू शकतात. पाहूया त्यांच्यामध्ये प्रिन्सिपल क्लॉज आणि त्याच्यावर आधारित राहणारा सबऑर्डिनेट क्लॉज. प्रिन्सिपल क्लॉजलाच आपण प्रधान वाक्य देखील म्हणतो. मराठीतलंही तुम्ही मदत घ्या म्हणजे सोपे जाईल आणखी नाही. प्रिन्सिपल क्लॉज यालाच आपण मेन क्लॉज म्हणतो आणि याच्यावर आधारित राहणारा जो राहणार आहे तो म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. मराठीमध्ये याला गौण वाक्य म्हणतात आणि ह्या गौण वाक्याचे सुद्धा मराठीत जसे 3 प्रकारे नामवाक्य, विशेषण वाक्य, क्रियाविशेषण वाक्य, बिलकुल हे इंग्रजांकडूनच आम्ही मराठीमध्ये व्याकरणामध्ये घेतलेलं आहे. इकडे सुद्धा त्याचे 3 प्रकार पडतील. बघा बरं, सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 टाइप्स. त्यातला पहिला जो आहे जो नाऊनचं काम करेल तो झाला नाऊन क्लॉज. यालाच दुसरं एक नाव देण्यात आलं आहे नॉमिनल क्लॉज. मराठीमध्ये हे नामवाक्यानं ओळखले जाते. एक दुसरं जे आलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज, त्यालाच ते ॲडजेक्टिव्हल क्लॉज, यालाच रिलेटिव्ह क्लॉज देखील म्हणतात. हे मराठीतलं विशेषण वाक्य. आणि तिसरं आणि अंतिम महत्त्वाचं ते म्हणजे ॲडव्हर्बियल क्लॉज किंवा ॲडवर्ब क्लॉज असं देखील त्याला म्हटलेलं आहे, क्रियाविशेषण वाक्य. त्यांची नावं झाली. नाऊन क्लॉज जे नामाचं काम करणार आहे, नामाचे कार्य यांच्या वाट्याला येणारच आहेत. पुढं ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो नाऊन किंवा प्रोनाउनविषयी माहिती देतो तो झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आणि ॲडव्हर्बियल म्हणजेच काय की प्रधान वाक्यातील क्रियेविषयी अधिक माहिती देणारा जो क्लॉज असतो तो ॲडव्हर्बियल क्लॉज आलं. त्याच्यामुळे तो क्रिया केव्हा घडली म्हणजे टाईमची माहिती देईन, कुठे घडली, प्लेसची माहिती देईन, कशी घडली, त्यामुळे तुम्हाला मॅनर तो दाखवेल. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये तो पर्पज दाखवेल, रिझन दाखवेल, कंपॅरिझनसुद्धा तो करून दाखवेल तुम्हाला, कॉन्ट्रास्ट त्याच्यामध्ये तुम्हाला मदतीला येईल, कंडिशन्स त्याच्यामध्ये दाखवले जातील. वेगवेगळ्या पद्धतीचे 9 प्रकार त्याचेसुद्धा आपल्याला अभ्यासायचे
आहेतच यामध्ये. एकेकाला मैदाना घेऊया. सगळ्यात पहिले आपण कोणाला घेऊया, तो म्हणजे नाऊन क्लॉज. नाऊन क्लॉज कशाच्या परिचयानं होणार आहे, फक्त त्यांचे कंजंक्शन्स माहिती करून घेऊया, बाकी काही नाही. नाऊन क्लॉज कशानं तुम्ही ओळखणार आहे, त्याची एक ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे की प्रधान वाक्याला तुम्ही व्हॉट हा प्रश्न विचारला की उत्तर काय मिळते, नाऊन क्लॉज. याला ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत बघा. प्रिन्सिपल क्लॉज ला व्हॉट हा प्रश्न विचारल्यास मिळणारा क्लॉज तो म्हणजे कोणता, नाऊन क्लॉज. बस. कोणकोणत्या कंजंक्शन सुरुवात होईल, थोडंसं जरा डायरेक्टचं इंडायरेक्ट स्पीच आठवा, म्हणजे तुम्हाला आठवेल की इंडायरेक्ट स्पीचचे सगळे नाऊन क्लॉजचेच उदाहरणं होते. इंडायरेक्ट स्पीचमध्ये आपण एक पहिलंच कंजंक्शन घेतलं होतं बघा, दॅट. त्याच्यानंतर वर्बल क्वेश्चनसाठी आम्ही इफ किंवा वेदर हे कंजंक्शन वापरलं होतं जोडण्यासाठी, आणि मग WH मध्ये सगळे WH वर्ड्सच आम्ही ते वापरले होते. WH वर्ड्समध्ये सुद्धा आम्ही त्यामध्ये यादी जर घेतली तर भरपूर सापडेल तुम्हाला बघा. त्याच्यातही आम्ही वेअर घेतले होते, व्हॅन घेतले, वाय घेतले, व्हॉटचाही त्याच्यात उपयोग झाला होता, हू, विच, हुज, हुम यांचाही त्यांच्याकडे उपयोग झाला, हाऊ हे सुद्धा WH त्याच्यामध्ये वापरले गेले. तुम्ही घेऊ शकता एवढे. एक लक्षात ठेवायचं, कोणताही घेतला तरीही व्हॉट या प्रश्नाचं ते उत्तर असणार, म्हणजे असणार, एवढं एक लक्षात ठेवायचं. कशाने ते सुरू होईल एक्झाम्पल बघूया तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पटकन बघा. ही सेड दॅट ही वॉज इनोसंट असं एक वाक्य आता आपण घेतलं होतं. हा क्लॉज सुद्धा आपण दॅटपासून केला अंडरलाईन. एवढ्या याला प्रश्न विचारा. ही सेड तो म्हणाला, काय म्हणाला, व्हॉट डिड ही से, व्हॉट डिड ही से काय म्हणाला, उत्तर भेटलं दॅट ही वॉज इनोसंट. म्हणजे यावरून हे कळतं की हा कोणता क्लॉज आहे, नाऊन क्लॉज आहे. सध्या फक्त माहिती करून घेतोय आपण, एवढे, दुसरं काहीच नाही. दुसरं बघा, टेल मी व्हॉट इज ट्रू. चला, कुठून क्लॉज आहे हे बघा. व्हॉट इज ट्रू प्रश्न विचारा. टेल मी मला सांग, काय सांग. उत्तर आलं की नाही, काय सांग म्हटलं की लगेच उत्तर भेटतं. टेल मी व्हॉट, उत्तर मिळालं गे. व्हॉट इज ट्रू हे पण याच्यातलं काय झालंय, नाऊन क्लॉज. तुम्ही कशानं पण सुरू करा त्याच्यामध्ये तेच भेटणार आहे, दुसरं काही भेटणार नाही. आणखीन एक उदाहरण घेऊया आपण बघा. ही आस्क्ड मी इफ आय वॉज रेडी. चला, कंजंक्शन सापडलं तुम्हाला, इफ अंडरलाईन करून घ्या, घेतलं. आता प्रश्न विचारा एवढ्या उरलेल्या याला. ही आस्क्ड मी, त्याने मला विचारले, काय विचारले की मी तयार होतो का हे त्याने मला विचारलेत. बघा बरं, उत्तर मिळालेलं आहे. हे सुद्धा काय झालं याच्यातलं, नाऊन क्लॉज. दॅटनं चालू करा का WH वर्डनं चालू करा का तुम्ही इफनं सुरू करा. इतकंच नाही तर नॉन फायनाईटमध्ये सुद्धा या रचना आपल्याला आढळतात. बघा, मी जर इथं दिलं नॉन फायनाईटमध्ये बघा, ही वॉन्ट्स टू बी अ टीचर असं एक वाक्य आपण सिम्पलमध्ये घेतले होते, आठवायचे. हे सिम्पल सेंटेन्समधले, तरी पण तिथं नाऊन क्लॉज होता. आता आठवा बघा. ही सब्जेक्ट, हे वर्ब, एकच सब्जेक्ट एकच वर्ब आहे, म्हणजे हे सिम्पल सेंटेन्सचे वादच नाही आहे. पण सिम्पल सेंटेन्समध्ये पण नाऊन क्लॉज नसतो का, असतो ना, पण हा फायनाईटमध्ये नसणार, नॉन फायनाईटमध्ये असणार. बघा, ही वॉन्ट्स, त्याला हवं आहे, काय हवं आहे, काय इच्छा आहे त्याची. बघा, मग ही वॉन्ट्स, व्हॉट डज ही वॉन्ट, टू बी अ टीचर. हे सुद्धा याच्यातलं नाऊन क्लॉज आहे, जे नॉन फायनाईट रूपात आहे. लक्षात ठेवायचं. एवढं घ्या स्क्रीनशॉट, ते सिम्पलसाठी टाकेल. सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये नाऊन क्लॉजचा मी सगळ्यात पहिले परिचय केला आहे. बघा, सबऑर्डिनेट क्लॉजेस, त्याच्यामध्ये एकाचा परिचय केला आहे, नाऊन क्लॉज. जो व्हॉटचं उत्तर आहे हे आम्हाला कळालं आहे.
त्याच्यामध्ये आम्ही कंजंक्शन वापरलं दॅट, दुसरं कंजंक्शन घेतलं होतं इफ किंवा वेदर, ह्या दोघांपैकी एक येईन. त्याच्यानंतर WH वर्ड्स, आणि या WH वर्ड्समध्ये जास्त करून भर आपण यांच्यावर देऊया वन, वेअर, when, वाय, हाऊ एसेट्रा. चालूच राहील त्यांच्यामध्ये. हू आहे, हुम आहे, हुज आहे, सगळे चालेल. झालं. हू, हुम, हुज, विच, व्हॉट एसेट्रा. आता दुसरा जो पाहूया तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ज्याला आपण रिलेटिव्ह क्लॉज देखील म्हणतो. ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं पण काय वैशिष्ट्य आहे ते पण बघावं लागेल. एक लक्षात ठेवायचं, ते कधी पण प्रिन्सिपल क्लॉजमधल्या नाऊन किंवा प्रोनाऊनला जोडूनच येतील. ज्या नाऊन किंवा प्रोनाऊनविषयी त्यांना माहिती द्यायची असेल ते त्याला लागूनच येतील, त्याच्यानंतर ते वापरले जातील आणि त्यांची सुरुवात रिलेटिव्ह प्रोनाऊनने किंवा रिलेटिव्ह ॲडवर्बनं होईल. बघा, या क्लॉजची सुरुवात रिलेटिव्ह प्रोनाऊन किंवा रिलेटिव्ह ॲडवर्बने होते. प्रधान वाक्यातील नाऊन किंवा प्रोनाऊनविषयी बघा. प्रधान वाक्य म्हणजे प्रिन्सिपल क्लॉज. प्रधान वाक्यातील नाऊन किंवा प्रोनाऊन नंतर जोडून येणारा हा क्लॉज, जो अधिक माहिती देणार आहे त्याच्याविषयी. ॲडजेक्टिव्हचं कामच आहे अधिक माहिती देणे. म्हणजे प्रिन्सिपल क्लॉज जेव्हा येईल, त्या प्रिन्सिपल क्लॉजमध्ये जे काही नाऊन किंवा प्रोनाऊन असेल लक्षात ठेवायचं यांच्यातलं. मग ते सब्जेक्टचं काम करो की ते ऑब्जेक्टचं काम करो का ते कॉम्प्लिमेंटचं काम करो, यांच्याविषयी माहिती देण्यासाठी ॲडजेक्टिव्ह क्लॉज येईल, ज्याला आपण रिलेटिव्ह क्लॉज का म्हणतो, कारण त्याची सुरुवात रिलेटिव्ह प्रोनाऊन किंवा रिलेटिव्ह ॲडवर्बने होते. लक्षात ठेवायचं. म्हणजे याची सुरुवात इथं रिलेटिव्ह प्रोनाऊन किंवा रिलेटिव्ह ॲडवर्बनं होईल. कोण आहेत हे प्रमुख पाहुणे माहीत करून घ्यावं थोडंसं. बघा, रिलेटिव्ह जे प्रोनाऊन्स आहेत ते आपण प्रोनाऊन ह्या पार्टमध्ये सुद्धा शिकलो होतो. त्याच्यात पहिले हू हे व्यक्तीशी संबंधित आहे, हुम हे ऑब्जेक्टचं काम करून व्यक्तीशी संबंधित आहे, हुज हे पोजेशन अधिकार दाखवायसाठी आहे, वस्तूसाठी तुम्ही विच वापरता, दोघांसाठी कॉमन असेल तर तुम्ही दॅट वापरता. त्याच्यानंतर तुम्ही ॲजही घेतलं होतं आणि बटही घेतलं होतं. बटचा अर्थ आपल्याला माहिती आहे की ते हू नॉटच्या अर्थानं आपण वापरतो. हे रिलेटिव्ह प्रोनाऊन्स घेतले होते. आणि याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आपण अभ्यासतो ते म्हणजे रिलेटिव्ह ॲडवर्ब्स. हे सुद्धा आपण ॲडवर्ब या प्रकारामध्ये शिकलो होतो. रिलेटिव्ह ॲडवर्ब्स यांच्यामध्ये येईन बघा बरं, वेअर, when, वाय यांचा जास्त करून वापर होऊन रिलेटिव्ह ॲडवर्ब्समध्ये. इकडे हाऊसुद्धा येते. याच्यामध्ये वन, वेअर, वाय एवढं एक लक्षात ठेवायचं की हे कधी पण कोणाला जोडून येतील, नाऊन किंवा प्रोनाऊनला जोडून येतील. हे वॉटचं उत्तर नसणार. जसं नाऊन क्लॉजचं खासियत आहे की हे वॉट या प्रश्नाचं उत्तर असते. हे फार महत्त्वाचं. इथं फार फार तुम्ही विचचा वापर करा. विच या प्रश्नाचं ते उत्तर आहे, दुसरं कोणतंच नाही. विच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं सापडेल. कोणता, कोणती, कोणते त्या पद्धतीमध्ये बघू शकता तुम्ही. समजा मी इथे दिलं बघा, ही नोज द मॅन who is standing at the gate. आलं कशापासून सुरू झालं हे बघा, हू इज स्टँडिंग ॲट द गेट. हा कोणाची माहिती देतो, या नाऊनची माहिती देतोय. म्हणजे हा 100% कोणता क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. पण असं पाठ करून ठेवायचं नाही की हू न सुरू झालेला हा तोच असतो, त्याच्या आधी नाऊन पाहिजे, लक्षात ठेवायचं. समजा मी इथे असे वाक्य दिले असते, ही नोज
हू यू आर. तू कोण आहेस हे त्याला माहीत आहे. आता सांग, ही नोज हे सब्जेक्ट हे वर्ब. ही नोज व्हॉट त्याला काय माहीत आहे. तर हू यू आर तू कोण आहेस हे त्याला माहीत आहे. चला आता कधी कधी ही सुद्धा रिकामी जागा आहे ती भरायला परीक्षेमध्ये. हू आर यू घेणार का हू यू आर घेणार. लक्षात ठेवायचं इथं फुल स्टॉप आलेला आहे म्हणजे तुमची रचना सब्जेक्टच्या नंतर वर्ब पाहिजे. सब्जेक्टच्या नंतर वर्ब पाहिजे. लक्षात ठेवायचं म्हणजे हे वर्ब आहे आणि वर्बला लागून रिलेटिव्ह क्लॉज येत नसतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज येत नसतो. हा 100% कोणता क्लॉज आहे. नाऊन क्लॉज आहे. कारण ते व्हॉट या प्रश्नाचं उत्तर आहे. मी तुम्हाला कंपॅरिझन लगेच करून दाखवते. इथलं हू आहे आणि इथलं हू आहे मध्ये फरक लक्षात ठेवायचा. दिसायला उगं सारखे असले मग उड्या मारायच्या नाहीत. आता हे तुम्हाला नाऊन क्लॉजमध्ये सुद्धा दिसले असते आणि इकडे तुम्हाला इकडेही दिसत आहे. दिसू द्या ना, काही फरक नाही पडत आपल्याला. पहा मी एक उदाहरण आणखीन घेतलं आहे. वेअरमध्ये घेऊया. आय नो द प्लेस वेअर शी लिव्ज. एक बघा मी घेतलं आहे आणि हेच उदाहरण मी थोडंसं फिरून घेतो. आय नो वेअर शी लिव्ज. जरा दोन्ही वाक्यांकडे काळजीपूर्वक बघा. दोन्हीकडे क्लॉज तर सारखाच दिसायला अंडरलाईन केलेला. शब्द तेच आहेत, काहीच बदललेले नाही. तर पण काहीतरी फरक आहे बघा प्रत्येकामध्ये, दोघांमध्ये पण. आय नो द प्लेस वेअर शी लिव्ज. मला ते ठिकाण माहिती आहे जेथे ती राहते. त्या ठिकाणाविषयी माहिती दे. मीन्स आय नो द प्लेस. विच प्लेस डू यू नो. तुला कोणतं ठिकाण माहिती आहे. लगेच उत्तर देतोय तो वेअर शी लिव्ज. ती कुठे राहते मला माहिती आहे. यांनी ह्या प्लेस या नाऊनबद्दल माहिती दिली म्हणजे हा 100% कोणता क्लॉज झाला. ॲडजेक्टिव्ह क्लॉज. पण इथं प्लेसबद्दल नाही. आय नो मला माहिती आहे. कोणती गोष्ट माहिती आहे ती कुठे राहते हे मला माहीत आहे. हे बघा हे वर्ब आहे आणि सब्जेक्ट. वर्बबद्दल ॲडजेक्टिव्ह क्लॉज माहिती देत नसतो म्हणजे हा पठ्ठ्या कोण झाला 100% नाऊन क्लॉज झाला. म्हणजे इथं कंपॅरिझनमध्ये तुम्ही ही तुलना करू शकता. सहज तुम्हाला लक्षात येईल. हे बाकी आपण डिटेलमध्ये शिकणारच आहोत. नंतर आपण यांची उदाहरणं पाहूच. छोट्या मी गोष्टी फक्त सांगतोय की कसं हे व्हॉटनं उत्तर मिळेल तर हे विचनं मिळेल तुम्हाला. ठीक आहे, एवढं काय स्क्रीनशॉट करू. आता बघूया आणखीन पुढची. दुसरा आत्ताच पाहिला आम्ही तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. याची सुरुवात आपण पाहिलं रिलेटिव्ह प्रोनाऊन किंवा रिलेटिव्ह ॲडवर्बनं होऊ शकते. यांच्याकडे आलेत बघा हू, whom, whose, which, that, as, but. हे होते रिलेटिव्ह प्रोनाऊन. आणि यांच्याकडे बाकीचे आले होते ते म्हणजे वेअर, when, why. हे होते रिलेटिव्ह ॲडवर्ब्स. आता जे पुढचं घ्यायचं आहे ते म्हणजे आम्हाला ॲडवर्बियल क्लॉज घ्यायचा आहे. आपल्याला ह्या दोघांचं काहीतरी कळालं बघा. हे व्हॉटचं उत्तर आहे तर हे विच या प्रश्नाचं उत्तर मिळेल. कोणता, कोणती, कोणते. आणि हे कायचं उत्तर आहे लक्षात ठेवायचं. ह्या दोघांचं उत्तर जिथं भेटत नसलं तो ॲडवर्बियल क्लॉज समजावा. त्याची एकूण 9 फंक्शन आहेत अतिशय महत्त्वाचे परीक्षेसाठी ॲडवर्बियल क्लॉज. बघा तिसरा येतोय ॲडवर्बियल क्लॉज ऑफ. हे कशाचं कार्य करू शकते लक्षात ठेवायचं. प्रधान वाक्यातील म्हणजे प्रिन्सिपल क्लॉजमधील क्रियेविषयी ते वेगवेगळ्या प्रकारची माहिती देईल. त्यातला पहिला आपण घेतोय बघा नंबर 1 तो म्हणजे ॲडवर्बियल क्लॉज ऑफ मॅनर. म्हणजे याच्यामध्ये रीत कळणार. क्रियेची रीत म्हणजे क्रिया कशी घडली, कसे या प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये मिळेल. कसे या प्रश्नांचं उत्तर याच्यामध्ये मिळेल. जसं मराठीमध्ये नाही का जसे तसे, जशी तशी. झालं. यांच्यामध्ये पण बघा ॲज इफ, ॲज दो. बस एवढंच लक्षात ठेवायचे, जास्त काही नाही. 3च कंजंक्शन यांच्याकडे कामाला पडतील. ॲज जसं नाही का डू ॲज आय टेल यू. कसं कर, जसं मी सांगतो तसं कर. आपण काही वाक्य घेतलीत बघा. ही बिहेव्ज ॲज इफ ही वर आवर बॉस. तो असा वागतो जसं काय आमचा बॉसच आहे.
ॲज इफ त्याच्याकडे शिकलो होतो बघा आपण हायपोथेटिकल सिच्युएशन्समध्ये. ते ॲज इफ इथं महत्त्वाचं आहे. दुसरं बघू यांच्यामध्ये आणखीन नंबर मी इकडे घेतोय त्याला. नंबर 2 ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ प्लेस. प्लेस म्हणजे इथे तुम्हाला माहिती मिळेल स्थळाची आणि तुम्ही इथं प्रश्न विचारायचा कोठे. खास करून तुम्ही मराठीतलेच प्रश्न विचारायचे कोठे तर उत्तर तुम्हाला व्यवस्थित मिळेल. याच्यामध्ये 2च कंजंक्शन आहे, जास्त नाही आहे. बघा स्वतःच याच्यामध्ये वेअर आहे आणि आणखीन एक वाढलेला आहे तो म्हणजे वेअरेवर. काहींचं लगं डोकं दुखायला लागेल की सर इथं पण वेअर आहे, सर इथं पण वेअर आहे, सर इथं पण वेअर आहे, आता आमचं कसं होईल. काही टेन्शन नाही घ्यायचं. कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे? वाट या प्रश्नाचं उत्तर आहे. हे विच आणि हे कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे? कोठे. लक्षात ठेवा. यू कॅन गो वेअर यू लाईक. यू कॅन गो वेअर यू लाईक. तू जाऊ शकतोस कोठे, जिथे तुला जायचं तिथं जाय, खप तिथं तू जाऊन. वेअर यू लाईक. तिसरं पाहूया ते म्हणजे टाईम. बघा इथं काळाची माहिती मिळणार आणि इथं तुम्ही प्रश्न विचारायचा केव्हा. लक्षात ठेवायचं. यासाठी तुम्ही वेन, वेनेवर. बघा कोणते कोणते याच्यामध्ये ॲडव्हर्बियल्स ॲडवर्ब तुम्हाला कामात पडतील. वन, वेनेवर, ॲज, वाईल. लक्षात ठेवायचं. ॲज सून ॲज, ॲज लॉंग ॲज. त्याच्यानंतर वाईल झाले. सिन्स टाईम दाखवणार आहे, लक्षात ठेवायचं. सिन्स. त्याच्यामध्ये बिफोर, आफ्टर यांचाही वापर करा. बिफोर, आफ्टर हे यात वापरले जाते. पुन्हा काही जणांचं डोकं दुखेल काय, सॉर इथं पण काय आलं, सॉर व्हॅन, सॉर इथं पण व्हॅन, इथं पण व्हॅन. आता काही खरं नाही सर. काय म्हणते सर इथो ॲज, इथो ॲज. येऊ दे ना, काही होत नाही. ही काळाची माहिती देणार आहे. हे वाट या प्रश्नाचं उत्तर आहे, विच या प्रश्नाचं उत्तर. लक्षात ठेवा. प्रत्येकाचं आपण उदाहरण घेणार आहोत नंतर, म्हणजे कंपॅरिझनमध्ये लगेच ते आपले कॉन्सेप्ट क्लिअर होतील. हे पहिला 3चा गट लक्षात ठेवायचं. मॅनर, प्लेस, टाईम. 3 त्रिक 9 फंक्शन आपल्याला 3 टप्प्यात पाडायचे आहेत. आता हा 4था जो टप्पा आहे लक्षात ठेवायचा आहे, हा पर्पजचा आहे. पर्पज म्हटलं की हेतू येणार. का करायची ही क्रिया, त्याच्या मागचा काय हेतू आहे. तर हेतू समजण्यासाठी हे सो दॅट असे जोडून येतील. सो दॅट नाही आला तर लेस्ट. आपल्याला माहिती आहे की लेस्ट हे नकारार्थी कंजंक्शन आहे. याला आपण कुठेतरी मॉडेल ऑक्झिलरीमध्ये शिकलो होतो का, आठवतं का तुम्हाला? हो सर, हो म्हणायचो है ना. सो दॅटमध्ये आपण पाहिलं तर शूड किंवा शूड नॉट वापरू शकतो, पण लेस्टच्या क्लॉजमध्ये, लेस्ट या कंजंक्शन सुरू होणाऱ्या क्लॉजमध्ये लेस्ट नकारार्थी असल्या कारण आपण फक्त शूड वापरू शकतो, नॉट वापरू शकत नाही. या ठिकाणी आणखीन एक मेंबर येऊ शकतो, हा सुद्धा आपण पाहिला होता. इन ऑर्डर दॅट. काही केलं तरी दॅट यांच्याकडे येणार. हे मदत करतील पर्पज. पर्पज नंतर इन रिझल्ट. लक्षात ठेवायचं 5वा. रिझल्ट म्हणजे याच्यातून तुम्हाला परिणामाचा बोध होईल. आपण म्हणतो जवळ आले की हेतू असतो, दूर गेले की परिणाम होतो. बघा बरं, दूर गेले सो दॅट, दोघांच्या मध्ये गॅप पडला म्हणजे इथं ॲडजेक्टिव्ह किंवा एखादा ॲडवर्ब येईल, किंवा सच दॅट असं यांच्यामध्ये वापरलं जाईल. ही जोडी लक्षात ठेवायची. सो दॅट किंवा सच दॅट हे राहतील त्याच्यामध्ये. रिझल्ट, रिझल्टला आपण कन्सिक्वेन्स देखील म्हणतो, परिणाम देखील म्हणतो. याच्यासाठी तुम्ही शब्द लक्षात ठेवायचा. कन्सिक्वेन्स. 6वा जो आलेला आहे यांच्यामध्ये तो म्हणजे रिझन, त्याला आपण कॉज देखील म्हणतो. हे शब्द आपण तुम्ही आजच्या तासाला ऐकले असतील, आधीच्या तासाला. रिझन, कॉज, कारण. कारणाचा बोध कोण देणारे? 4 नमुने आमच्याकडं आहेतच. 1 बिकॉज, दुसरं ॲज, सिन्स आणि आणखीन एक आलेला दॅट. तुम्ही म्हणतो सर भरपूर ठिकाणी मला दॅट दिसतंय. दिसू द्या ना, काही होत नाही. सर इथो दॅट आहे, सर इथो दॅट आहे, सर इथो दॅट आहे, आणखी किती ठिकाणी दॅट आहे. बघू सॉरी दॅट 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 दॅट. येऊ द्या, काही टेन्शन घ्यायचं नाही, आपण ते पाहणारच आहोत. बघा पुढे हा 3चा एक गट झाला. हे 3चा, पहिले 3चा आणि आता शेवटचे 3. 7व्या क्रमांकाचं आहे ते म्हणजे कंडिशन. कंडिशनलाच आपण संकेत दर्शक, यालाच आपण सपोजिशनवालं देखील म्हटलेलं
आहे कंडिशनमध्ये. यांच्यामध्ये इफ अनलेस नावाचा एक चॅप्टरच घेतला होता बघा. इफ अनलेस किंवा वेदर जर यांच्याकडे येत असेल तर ते वेदर ऑर अशी रचना त्यांच्याकडे राहील. वेदर ऑर नॉट या टाईपचं ती रचना राहील. किंवा इफची समानार्थी असणारे प्रोव्हाइडेड, इन केस, सपोज, सपोजिंग हे कंजंक्शन सुद्धा तुम्हाला मदत करतीनं कंडिशन दाखवायसाठी. यांचा देखील वापर त्याच्यामध्ये होईल. 8व्या क्रमांकाचं आलंय ते म्हणजे कॉन्ट्रास्ट, ज्याला आपण कन्सेशन असं देखील म्हटलेलं आहे. कॉन्ट्रास्टमध्ये आलं बघा विरोध. याचा सुद्धा थोडा अभ्यास आपण आता केलाच होता थोड्या वेळापूर्वी. त्यामध्ये दो अल्दोचा वापर तुम्ही करा. दो अल्दो, पण अल्दोला एक जोडीदार आहे, तो म्हणजे कोण? यट. अल्दो यट त्यांच्यामध्ये वापरले जाईल. त्याच्यानंतर येईन बघा त्याच्यामध्ये इवन इफ. हाऊ एवर. या हाऊ एवरचं वैशिष्ट्य हे वाक्याच्या सुरुवातीलाच येईन. हाऊ एवर आले तर लक्षात ठेवायचं आहे. आपण यांच्यामध्ये मुद्दामूनच मी एच कॅपिटल काढतो म्हणजे लक्षात यावं. हाऊ एवर. त्याच्यानंतर आणखीन नॉट विथ स्टँडिंग, हे सुद्धा कंजंक्शनचं काम करताना आढळेल. यांच्यामध्ये नॉट विथ स्टँडिंग दॅट हे पूर्ण यांच्यामध्ये कंजंक्शनचं काम करताना जोडीनंच येतील यांच्यामध्ये. हे सुद्धा आले कॉन्ट्रास्टमध्ये झालं. आणि लास्ट वन आहे ते म्हणजे कंपॅरिझन. काही जण याला ॲडवर्बियल क्लॉज ऑफ डिग्री देखील म्हणतात. हे तुलना करणार आहे. एवढंच मराठीत नाही आहे, बाकीचे हे 8च्या 8 मराठीमध्ये आहेतच. याच्यामध्ये बघा बरं, ॲज घ्या किंवा तुम्ही सो ॲज घ्या. हे इथून तो क्लॉज चालू होईल, लक्षात ठेवायचं. किंवा हे नसलं तर दॅन यानं सुरू होणार. दॅन हे कंजंक्शनचं काम करू शकतो, त्यानंसुद्धा तो क्लॉज चालू होऊ शकतो. एवढा परिचय कोणाचा आहे? हा कॉम्प्लेक्स सेंटेन्समधील. यांचीसुद्धा आपण उदाहरणानुसार नंतर घेणारच आहोत. एवढं घ्या स्क्रीनशॉट काढून. टाईप्स ऑफ सेंटेन्समधली तिसरी आणि शेवटची जी टाईप आहे ती म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स. ती ओळखायची कशी पाहूया त्याच्यात. कंपाऊंड सेंटेन्स म्हटलं की याला आपण मराठीमध्ये संयुक्त वाक्य म्हणतो. संयुक्त वाक्यामध्ये दोन समान दर्जाची, सरळ सरळ सिंपल सेंटेन्स किंवा आपण त्याला प्रिन्सिपल क्लॉजेस म्हणूया. दोन समान दर्जाची वाक्ये. याच्यामध्ये प्रिन्सिपल क्लॉजेस किंवा याला आपण सिंपल सेंटेन्सेस. दोन समान दर्जाची वाक्ये कशाने जोडले जातील? ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने, ज्याला आपण प्राधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतो. प्राधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय कंजंक्शनने जोडली जातात. कोण कोण राहतील त्यांच्यामध्ये सुद्धा पहा. प्रिन्सिपल क्लॉज जोडण्यासाठी वापरलं गेलं. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि इकडे येईन परत दुसरा प्रिन्सिपल क्लॉज, त्याला आपण सिंपल सेंटेन्स 1, सिंपल सेंटेन्स नंबर 2 असे दोन सिंपल सेंटेन्स कोऑर्डिनेट कंजंक्शन जोडले जातील. या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सचे सुद्धा 4 टाईप्स आहेत. यांच्यावर मात्र राज्यसेवेला प्रश्न विचारले गेलेले आहे, जेव्हा राज्यसेवा लेखी स्वरूपात होती. आता मात्र हे ऑब्जेक्टिव्हमध्ये आलेले आहेत ग्रॅमरमध्ये. यांच्यासुद्धा प्रश्न पडतीलच, नाही पडले तर पडतील. आता त्याच्यामध्ये बघा, पहिला जो प्रकार आहे तो कॉप्युलेटिव्ह किंवा त्याला क्युम्युलेटिव्ह
क्युम्युलेट शब्द लक्षात ठेवा. ॲक्युम्युलेट शब्द ऐकला असेल तुम्ही. ॲक्युम्युलेशन म्हणजे गॅदरिंग, गोळा करणे, एकत्र आणणे. कपलपासून कॉप्युलेटिव्ह शब्द तयार झाला. कपल म्हणजे जोडणे, दोघांना जोडणे किंवा दोनपेक्षा जास्त जोडायचं असेल तर तुम्हाला वापरता येईल. यासाठी कंजंक्शन्स येतील. हे मराठीमध्ये लक्षात ठेवायचं. ज्यांना मराठी पक्क आहे त्यांनी समुच्चय लक्षात ठेवायचं. समुच्चय बोधक यांच्यामध्ये येतील. जसं समुच्चयमध्ये आणि, व, आणखी, आणिक, शिवाय तसं यांच्यामध्ये येईल. बघा बरं. अँड हे कंजंक्शन महत्त्वाचं आहे. बोथ अँड आत्ताच घेतले आपण ते. ॲज वेल ॲज. आणि लास्ट वन नॉट ओनली बट ऑल्सो. यांची उदाहरण आपण नंतर पाहूच. एक दुसरा जो आलेला आहे प्रकार, जसं मराठीमध्ये त्याला आपण विकल्पबोधक म्हणतो तसं इथं तो अल्टरनेटिव्ह नाव बघा त्याचं. अल्टरनेटिव्ह म्हणजे विकल्प देणे. त्याला आपण डिसजंक्टिव्ह असं देखील नाव तुम्हाला व्याकरणाच्या पुस्तकात दिसतील. याला आपण मराठीतलं विकल्पबोधक म्हणतो. विकल्प ठेवणार, ते पर्याय ठेवणार त्याच्यामध्ये. मग यात बघा ऑर हे दोघांना जोडण्यासाठी किंवा दोनपेक्षा जास्तांना जोडण्यासाठी देखील त्यांच्यातला विकल्प दाखवेन. हे सुद्धा दोघांमधला किंवा दोनपेक्षा जास्त असले तरी अँड वापरता येईल. पण जेव्हा तुम्ही आयदर ऑर वापरता, लक्षात ठेवा हे फक्त दोघांसाठीच जमेल. झालं. नकारार्थीमध्ये तुम्हाला आयदर ऑरच्या ठिकाणी तुम्हाला नायदर नॉर असं देखील वापरता येईल किंवा काही जण त्याला निदर नॉरही म्हणतात. त्याच्यानंतर एल्स आणि शेवटचं आहे ते म्हणजे अदरवाईज. नाहीतर, अन्यथा असे त्यांचे अर्थ याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात ना की स्टडी हार्ड एल्स यू विल फेल. नापास होशील. स्टडी हार्ड अँड यू विल पास. अँड यू विल पास हे सकारात्मक आहे. त्या पद्धतीमध्ये घेता येईल. तिसरा जो आलेला आहे यांच्यामध्ये तो म्हणजे आपण मराठीमध्ये न्यूनत्व बोधक म्हणतो. काहीतरी कमतरता असते, तिथे काहीतरी विरोध होत असतो, ते झालं ॲडव्हर्सेटिव्ह. लक्षात ठेवा. ॲडव्हर्स शब्द ऐकला असेल तुम्ही. ॲडव्हर्स म्हणजे त्याला आपण फेवरेबलच्या अपोजिटला म्हणतोय बघा, की प्रतिकूल स्थितीतला. ॲडव्हर्स म्हणजे काय? प्रतिकूल. आणि फेवरेबल म्हटलं की ते अनुकूल स्थितीमधलं. याच्यामध्ये बघा त्या ॲडव्हर्सपासून आलं ॲडव्हर्सेटिव्ह. ॲडव्हर्सेटिव्हला आपण मराठीमध्ये म्हणतो न्यूनत्व बोधक. ॲडव्हर्स त्याच्यामध्ये बघा विरोध त्याच्यामध्ये दिसणार आहे. त्यातले शब्द लक्षात ठेवायचे तुम्ही. बट, स्टील, यट त्याच्यामध्ये आले. वेअर ॲज त्यात वापरता येईल. वेअर ॲज, नेव्हरदिलेस, ननदिलेस तुम्ही त्याचं म्हणू शकताय. बघा बरं. नेव्हरदिलेस हा सुद्धा शब्द फोडून देतील परीक्षेला. नेव्हर दी लेस वेगवेगळे किंवा नेव्हर दी लेस वेगळा, नेव्हर दिलेस वेगळा असं करून देतील. तुम्हाला पर्यायामध्ये लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर यामध्ये हाऊ एव्हर हे दोन वाक्याच्या मध्ये येईल. आणखीन एक ओनली. लक्षात ठेवायचं. मी हाऊ एव्हर इथे एच कॅपिटल काढलेलं नाही, त्याचं आधी काढलेलं होतं. ते वाक्याच्या सुरुवातीला येते. चालेल. यामध्ये शेवटचं जे आहे डी, चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे इलेटिव्ह, ज्याला मराठीमध्ये आपण परिणामबोधक म्हणतो. इलेटिव्ह हा मराठीतला परिणामबोधक. म्हणून, यास्तव, सबब जे वापरले जातात तसे शब्द यांच्याकडे सुद्धा आलेले. यांच्याकडे सगळ्यात पहिले बघा सो, देअरफॉर, हेन्स याला आपण घेतलं होतं मागे. हेन्स घेतलंय. फॉर, त्याच्यानंतर कन्सिक्वेंटली, हे यांच्याकडे वापरले जातील. हे इलेटिव्हमध्ये येतील. यांच्यावर आधारित काही उदाहरण देखील आपले घ्यायचे असतील. बघा ही इज रिच असे तुम्हाला दोन वाक्य जोडायला येतील. ही इज रिच, ही इज नॉट हॅपी. मग तुम्ही याच्यातलं कोण वापरणार? असं म्हणणार की ही इज रिच अँड ही इज नॉट हॅपी. चुकलं आहे. ही इज रिच ऑर ही इज नॉट हॅपी. चुकलं. यांच्यामध्ये काय मग ही इज रिच बट ही इज नॉट हॅपी. लगेच कळायला पाहिजे अरे त्याच्यामध्ये काहीतरी विरोध दिसतोय आपल्याला. झालं. मग त्याचा आपण कॉम्प्लेक्स करू शकतो, सिम्पल करू शकतो. पुढे चेंजेस आपल्याला ते करता येतील स्टेप बाय स्टेप. बघूया. त्याच्यात मी म्हणतो बघा ही हॅड वर्कड हार्ड.
ही पास्ड द एक्झाम, अशी 2 वाक्य जोडायला दिले. बघा वेगवेगळ्या पद्धतीचे. तर ती सुद्धा आपल्याला जोडता आली पाहिजे. यांच्यातलं कंजंक्शन वापरून ते परीक्षेला देतात. याचं कंपाऊंड करा, याचं कॉम्प्लेक्स करा, याचं सिम्पल करा. तर आपल्याला कंजंक्शन्स माहीत असले पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे. बघा, ही हॅड स्टडीड हार्ड सो ही पास्ड द एक्झाम. म्हणून तो परीक्षेत काय झाला, उत्तीर्ण झाला. आपण काय करतो, त्याचं मराठीमध्ये अर्थ लावून, मिनिंग लावून, त्याचं ट्रान्सलेशन करून त्याचं काय करतो आपण, कंजंक्शन्स वापरतो. ही सुद्धा पद्धती यांच्यामध्ये चालून जाते, काही प्रॉब्लेम नाही. एवढा घ्या, स्क्रीनशॉट काढून